नमस्कार, आपण पाहताय PDN4 पोलीस दर्पण न्यूज. सविस्तर बातमी. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या अनुषंगाने उमेदवारांनी करावयाचे कामे व उमेदवारी अर्ज नामांकनाच्या वेळी घ्यावयाची काळजी याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी अहमदपूर उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांनी केले मार्गदर्शन. नमस्कार. मंजुषा लटपटे, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026. अहमदपूर तालुक्यामध्ये एकूण 6 गट आहेत आणि 12 गण आहेत. एकूण 200 मतदान केंद्र आहेत आणि एकूण मतदार आपले 1,60,693 आहेत. याच्यापैकी 83,946 पुरुष आहेत तर 76,747 एवढ्या स्त्रिया आहेत. आपण 3 SST पथक स्थापन करणार आहोत. झोनल अधिकाऱ्यांचे आदेश आपण काढलेले आहेत. नॉमिनेशन हे काल 16 तारखेपासून सुरू झालेले आहेत. 16 पासून 21 पर्यंत 11 ते 3 तहसील कार्यालयात नॉमिनेशन दाखल करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे ह्यावर्षी सर्व नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की आपण नॉमिनेशनचा प्रत्येक ओळ आणि प्रत्येक कॉलम हा व्यवस्थित भरावा. त्याच्यासोबतचं जे शपथपत्र आहे ते आपण व्यवस्थित भरणं अपेक्षित आहे, कारण शपथपत्रामधला एखादाही कॉलम जर रिकामा असेल किंवा आपण भरलेला नसेल तर आपलं नामनिर्देशन पत्र हे फेटाळलं जाऊ शकतं. ह्याची काळजी आपण घ्यावी. शपथपत्रात जी माहिती द्याल ती तपासल्या जात नाही, पण आपण पडताळणी करून देणार आहात की दिलेली माहिती बरोबर आहे म्हणून. त्याच्यासोबत आपण अपत्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. खर्चासाठी स्वतंत्र खातं द्यायचं आहे आणि त्याच्यासोबतचे जे 10 पेजेसची जी माहिती द्यायची आहे, जी नामनिर्देशन पत्रासोबत तहसील कार्यालयातून आपल्याला पुरविण्यात येत आहे, ती आपण पूर्णपणे भरून असं संपूर्ण भरलेलं नामनिर्देशन पत्र आपण तहसील कार्यालयात वेळेत सादर करावं अशी माझी विनंती आहे. आणि आचारसंहिता कक्षप्रमुख हे आपले BDO श्री शेळके हे आहेत. आचारसंहितेचं सगळ्यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं. कुठेही गालबोट लागणार नाही ह्याची प्रशासन जशी काळजी घेईल तशी जनता म्हणून आपण घ्यावी आणि सर्वांनी यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद.